कैलासवासी पितृतुल्य आदरणीय रामदादांच्या दशेकडे विनंती जमलेले सर्व लोक जनसमुदाय बंधूंनी भगिनी, विधिवत कार्यक्रम सुरू आहे. सरकडे महाराजांनी आपली प्रवचनरूपी सेवा संघटित केली. अनेक मान्यवर मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर सरकडे महाराजांची तब्येत स्वतःची म्हणजे जरा खराब आहे, त्याच्यामुळे त्यांनी जरा लवकर उरकले आणि सरकडे महाराजांनी प्रवचन संपूर्ण आम्ही लोणीमध्ये होतो. मला आता काही शक्य नाही. आता जानकू शेठ भेटले, म्हणलं आता जाऊ कडे तरी. त्याच्यानंतर देवदत्त निकम भेटले, म्हणलं आता इथे गाडी बरोबर आणली. तारगावमध्ये असतोपर्यंत सगळी मंडळी बोलून झाली, म्हणतात आपण पोहोचतोय वेळेत. पण ही जी माणसं होती रामदादांच्या बाबतीत मी तुकोबरांच्या प्रमाणे एवढंच सांगेन की दर्शने पापदाय स्पर्शने पुण्य होवे अनिंगता मोक्ष पाय ऐसे महात्मे दर्शनाचे. ही दर्शन स्वरूप जी माणसं होती ही समाज रचनेमध्ये विविध अंगाने विविध स्पर्शाने काम करणारी माणसं. त्यांच्या अनेक संस्थांवरती त्यांनी केलेलं काम ज्यांना ज्यांना जे लाभलं ते सभापती म्हणून लाभले, सोसायटीचे चेअरमन म्हणून लाभले. त्यांचा सर्वांचा उल्लेख त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचा केला गेला आणि रयत शिक्षण संस्थेची जी परिस्थिती आहे आणि रयत शिक्षण संस्थाच अशी होती की अशा तपस्वी माणसांनीच ती उभी केली होती, म्हणून ती संस्था आज आपल्याला दिसते. ज्यांचा उल्लेख कर्मवीरांचा आपण करतो, पण या संस्थेच्या जडणघडणीमध्ये गाडगे बाबांचा फार मोठा वाटा होता. ही संस्था संपलेली होती. त्यात तत्कालीन परिस्थितीमध्ये बाळासाहेब खेर नावाचे मुख्यमंत्री या राज्याला लाभले होते आणि ही घटना ज्यावेळेस बाबांच्या कानावरती गेली त्यावेळेस गाडगे बाबा नाशिकला होते. ते पायपाय मंत्रालयामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं ही संस्था जगली पाहिजे. आणि तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांनी सांगितलं या संस्थेचं अनुदान चालू करा. तात्पर्याने आज संस्था उभी दिसती. अनेक जण म्हणत असेल मी आमका आहे मी तमका आहे. त्या संस्थेमध्ये ज्या कर्मवीरांनी ज्या भूमिकेतून ती संस्था उभी केली त्याच्यामध्ये गाडगे बाबांचा फार मोठा सहभाग आहे. त्याच्यामध्ये आज रामदादांसारखी माणसं गाव पातळीवर संस्थेचं जोपासन करतात. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि देखणं आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. हे खरं आहे, पण समोरचा सुद्धा तसा वागला पाहिजे, तसा बोलला पाहिजे. तर त्याच्याबरोबर बोलण्यामध्ये तो मतदार काय, कारण असं तुकाराम महाराजांनी दोन्ही सांगितले बा. त्यांच्या गाथा बुडवल्या. रामेश्वर भटांनी त्यावेळेस ते म्हणले की सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. पण त्याच्यानंतर तुकोबरा अजून म्हटले की पाया झाला नारू तेथे बांधला कापूर. पायाला जर नारू झाला तिथं जर कापूर बांधला तर त्याचा उपयोग नाही. तेथे बिबव्याचे काम अधमाशी अधम. त्याला बिबवा घातल्याशिवाय कधी त्या ठिकाणी नारू बरा होत नाही. श्रीकृष्णाने ज्यावेळेस कर्णाचा रथ खचला त्यावेळेस सांगितलं की आता अर्जुना आता बाण चालव. पण अर्जुन म्हणला हे योद्ध्याला पटणार नाही, आज तो वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ज्यावेळेस तुझ्या पत्नीला विवस्त्र केलं गेलं त्यावेळेस कुठे गेली ती नीतिमत्ता. ज्यावेळेस तुझ्या मुलाच्या छाताडावरती नाचलं गेलं त्या युद्धामध्ये त्यावेळेस कुठे गेली ती नीतिमत्ता. म्हणून त्यांनी सांगितलं की जर समोरचा वागत असेल नीतिमत्तेनं तर आपण वागा, नाही तर जैलन ते कामाला आहे तसं त्याला देऊन टाका, उदारी गुणाची ठेवू नका. असं तुकोबरा आहे म्हणलं. असं मी म्हणत नाही. असं रामदादा ज्यावेळी त्यांच्या घरी दरोडा झाला आणि आम्ही भेटायला गेलो तेव्हा रामदादाने तो गमतीदार प्रसंग आम्हाला सांगितला. पण दादा अत्यंत चांगली माणूस होते. आता आमचे नंतर ते आम्हाला बोलायचे आणि ही सगळी मंडळी यासाठी मी सांगतो की रामदादाची माझी खूप मैत्री होती. ती वयाने तरी ज्येष्ठ होते. मी शिखरापूरून आल्याचं कारणच ते आहे की रामदादांनी माझ्यावर केलेलं प्रेम मी कधी विसरणार नाही. आणि जर जास्त वेळ झाला असेल तर त्याबद्दल जुन्नर करायला त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज रामदादांच्या जाण्याने जे दुःख झालं आहे ते दुःख हलकं करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देव. हे माझ्या बांधव कुटुंबियाच्या वतीने राज्यातील सर्व पैगण मंडळींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. तुम्ही काळजी करू नका. आज लग्न आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच जाणार आणि पुढाऱ्यांचं असं की मुंसा टोन दाखवण्यात रामाची शपथ सगळीकडे जाणार. पुढे सर्वांना सर्वांची विनम्र माफी मागून दादांना भाव श्रद्धांजली व्यक्त करतो. धन्यवाद.